आज आपण कोणतंही काम असो, काम हे कासाठी करतो तर पैसे कमवण्यासाठी. पैसे कशातून मिळतात आपल्याला? शेती, नोकरी, व्यवसाय, या तीन वस्तूंमधून पैसे भेटतात आपल्याला. तर आपल्याला शेती करण्यासाठी पहिलं लागतं माणूसबळ, मानवी शक्ती. नंतर लागतात अवजारे, नंतर लागतात खत बियाणे, त्यासाठी लागतात पैसे आपल्याला. दुसरं आहे नोकरी. तर नोकरी आपण कसं दिवसातून 12-12 तास, 15-15 तास होते आपण, तिथं हार्डवर्क होत असते. तिसरं आहे व्यवसाय. व्यवसायावर पण आपल्याला पैसे लागतात, पहिले महत्त्वाची गोष्ट. नंतर आपण तिथं पण आपल्याला 12-12 तास ड्युटी करायला लागते, 12 ते 18 तास. आधी 3 विषय झाले. पण असं एक आपले बिझनेस आहे जे आपले कृषी सावडेसर आहे, त्यांच्या माध्यमातून आपले एक नवीन बिझनेस देण्यात आला आहे की आपण ते आपला पार्ट टाईममधून कशी आपले इन्कम भेटेल, आपले स्वप्न जे आहे ते पूर्ण पोहोचवू, तो एक बिझनेस आणला आहे कृषी सावडेसरांनी. त्याचं नाव आहे आयसी. हे असा बिझनेस आहे की आपण दररोजच्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत जीवनात, त्या वस्तू आपण फक्त दुकान बदली करायचं आणि वस्तू आपण जे आपण आता एखादी वस्तू 100 रुपयाला आपल्याला भेटते दुकानात, तीच वस्तू आपल्याला 10 ते 20% डिस्काउंट भेटते. ती कशी? तर आपण जे एखादी वस्तू खरेदी करतो 100 रुपयाला दुकानात, आपल्याला ती वस्तू आपण कुठे जातो? दुकानात. दुकानदार होलसेलर, होलसेलवाला मोठा होलसेलर आणि कंपनी. ही वस्तू आता एखादी वस्तू आहे ती आपल्याला कशी कळते? तर ती टी व्हीच्या माध्यमातून कंपनी जाहिरात करते, आपल्याला ती वस्तू कळते. मग तीच वस्तू आपल्याला इथून दुकानात आपण जातो आणायला. पण कंपनीने काय केलं, हे मधले लोक आहेत ते सगळे हटवले. कंपनी आता आपल्याला ही 50ची वस्तू ही डायरेक्ट कंपनी टू कस्टमर ते आपल्याला 90 रुपयाला भेटते. कशी? तर आपल्याला जे मधले लोक आहेत ते हटवल्यामुळे आपल्याला जे इन्कम आहे, जे कंपनीचं जे टक्केवारी आहे ते डायरेक्ट आपल्याला येते. आणि प्लस त्याच माध्यमातून डिस्काउंट आपल्याला भेटतो. पण कंपनी अजून कसं टी व्ही जाहिरात नाही करेल. कंपनी काय म्हणते, तुम्ही वापरा आणि दुसऱ्याला पुढं सांगा. आणि त्याच्यातून काय जो टी व्हीला आपण जो कंपनी खर्च करते तोच खर्च तेच आपल्याला बोनस रूपामध्ये कंपनी देते आपल्या अकाउंटमध्ये. जो आपल्याला बोनस रूपामध्ये जे आपल्याला 2 ते 22% भेटतो. त्याच्यापुढे आपण जर बिझनेस केला, कंपनी काय म्हणते, तुम्ही वापरलेली वस्तू लोकांना सांगा, त्याच्यातून तुम्हाला बिझनेस होईल. हो, तर त्याच्यातून आपल्याला कसं इन्कम आपल्याला वाढवण्यासाठी एक कंपनी आपल्याला बिझनेसचा ऑफर देते. त्याच्यातून आपल्याला रॉयल्टी आणि टेक्निकल भेटते. रॉयल्टी आणि टेक्निकलमुळे कसं आपल्याला आपण आज काम करतो, आपण नसलो तर आपली जी पुढची पिढी आहे त्यांना ती इन्कम चालू राहण्यासाठी एक कंपनीचं एक आपल्याला रिझन दिलेलं आहे.
तर जे आपल्याला कंपनीने 400 प्रोडक्ट दिले आहेत ते आपल्या दररोजच्या जीवनात लागणाऱ्या सकाळी पासून सायंकाळी पर्यंत जे आपण सकाळी आता आपल्याला कोलगेट लागते, साबण लागतो आंघोळीला, किंवा आपल्याला चहा करण्यासाठी चहा पावडर, आपल्याला आपण जे स्वयंपाक करतो त्यासाठी चहा या असो, मसाले असो किंवा मीठ असो, अजून आपल्याला कपडे धुण्यासाठी आपल्याला जी कपड्याची पावडर लागते, भांडी घासण्यासाठी साबण लागतो. अशा वेगवेगळ्या वस्तू आपल्या जे आपण कपडे पण आपल्या कंपनी जे आपल्या बनवतील ते आपली कंपनी म्हणते. आपण काय कंपनी काय म्हणते, तुम्ही फक्त यूज करा, लोकांना सांगत चला. ह्याच्यामध्ये आपल्याला एक फायदा आहे. पहिला 100% आपल्याला शुद्ध प्रोडक्ट भेटतात. दुसरा फायदा फक्त बिल भेटतं आपल्याला. म्हणजे आपल्याला जे आपण आता एखादी वस्तू खरेदी केली आहे तर आपण कसं दुकानदार कच्चं बिल आपण दुकानदार देतो आपल्याला त्याच्यात काही माहीत पडत नाही. तर ते कंपनी काय आपल्याला डायरेक्ट फक्त बिल देते GST सकट. त्याच्यातून काय होतं, गव्हर्नमेंटला पण GST जातो. तिसरी गोष्ट 10 ते 20% डिस्काउंट. आणि आपण जी वस्तू खरेदी करतो, आता समजा आपल्याला 2000ची वस्तू आपण खरेदी करत असेल तर दुकानदार काही रुपये आपल्याला डिस्काउंट देत नाही. परंतु तुम्ही 10% जर पकडला तर आपले 200 रुपये आपली बचत होती. 200 रुपये जे आपण बोलतो आपल्या मोबाईल रिचार्ज असतो किंवा लाईट बिल असतो, ते 200 रुपये आपले होतात. ते आपल्याला काम येत होते.